विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। साताऱ्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा शरद पवारांनी आढावा घेतला। दरम्यान यावेळी शरद पवार गटाच्या जिल्हा कमिटीनं साताऱ्यात 7 जागा लढवण्याची मागणी पवारांकडे केली आहे। पाहूयात। पुण्यामध्ये शरद पवारांनी साताऱ्यातील 8 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। दरम्यान यावेळी सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 पैकी 7 जागा पवार गटानं लढवाव्या अशी मागणी जिल्हा कमिटीनं केली आहे। सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यातील कराड दक्षिण सोडल्यास सातारा, कोरेगाव, मानखटाव, फलटण, वाई, कराड उत्तर, पाटण हे मतदारसंघ शरद पवार गटाला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे। 8 विधानसभांपैकी कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत। साताऱ्यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगावमध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे, मानखटावमध्ये भाजपचे जयकुमार गोरे, फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण, वाईमध्ये मकरंद पाटील, तर कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं साताऱ्यामध्ये 7 जागा लढवल्या होत्या। दरम्यान या 7ही जागा मिळाव्यात अशी मागणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मात्र या संदर्भात वरिष्ठ पातळीवर बसून निर्णय होणार असल्याचं काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी म्हटलंय। तर 2019 मध्ये जिंकलेल्या जागांसह वाढीव जागांची मागणी करणार असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी म्हटलंय। जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवरूनच सुटणार आहे। सातारा जिल्ह्याचं पाहिलं तर आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण हेच या बाबतीत सर्व काही स्पष्टपणे आपणाला सांगू शकतील। परंतु या ठिकाणी आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर लोकांची काँग्रेसच्या विचाराकडे पाहण्याची जी दृष्टिकोन आलेला आहे। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम एक हिंट तो देते। हिंट बड़े आराम से। जिंकलेले मतदारसंघ तर आम्ही लढवणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवणार आहोतच। त्यासोबत अजून वाढीव जे काही मतदारसंघ मिळतील का याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। मागणी करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे। त्यासोबत महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे। पण 8च्या 8 मतदारसंघांमध्ये आमची काय पक्षाची ताकद आहे, नवीन माणसं घेऊन आम्हाला समीकरण काय जुळवता येतील, संघटनात्मक बातमीच्या जोरावरती आम्ही कशात जास्तीत जास्त शिवसेना पक्षाचे आमदार वाढवू हा आमचा प्रयत्न राहील। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम एक हिंट तो देते। हिंट बड़े आराम से। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। मात्र पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यामध्ये केलेल्या 7 जागांच्या मागणीनंतर नेमक्या किती जागा शरद पवारांच्या वाटेला येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रदीप कापसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।